नमस्कार. रोखठोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. लष्कर आणि वादंग ही गोष्ट आता काही नवीन नाही. अगदी पार 80च्या दशकामधल्या काही गोष्टी मला आठवत आहेत ते आत्तापर्यंत. 1983 मध्ये लेफ्टनंट जनरल सिन्हा यांना डावलून अरुण कुमार वैद्य यांना लष्कर प्रमुख पदाची बढती देण्यात आली होती. त्यावेळी प्रचंड मोठा वाद झाला होता. डिसेंबर 2016 मध्ये लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी आणि PM हरीज या दोन्ही लेफ्टनंट जनरलला डावलून बिपिन कुमार रावत या त्यांच्यापेक्षा काहीशा ज्युनियर असलेल्या लष्करी अधिकाऱ्याला लष्कर प्रमुख करण्यात आलं. त्यावेळी पुन्हा एकदा वाद रंगला. पाकिस्तानच्या विरोधात भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईक केलं की नाही यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात केवढा गदारोळ आपल्याकडे उडाला होता. श्री रविशंकर त्यांनी यमुना काठी एक भव्य जागतिक सांस्कृतिक महोत्सव भरला होता. त्याकरता लष्करानं पूल बांधून दिला. त्याच्यावरून राज्यसभेत केवढा गजब उडाला होता. माजी लष्कर प्रमुख VK सिंग यांचं जन्मवर्ष नेमकं कोणतं, 1950 की 1951 यावरून जोरदार चर्चा झाली होती. आणि आता काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणालाच मानवी ढाल बनवून लष्करानं जीपच्या पुढे बांधलं. या श्रीनगरच्या पोटनिवडणुकीत 8 माणसं मारली गेली आणि 7% फक्त 7% मतदान झालं. त्या निवडणुकीला संरक्षण पुरवण्याकरता लष्कराला पाचारण करावं लागलं होतं. त्यावेळी दगडफेक करणाऱ्या काश्मीरी तरुणांना रोखण्यासाठी मेजर लितुल गोगोई यांनी फारुख दार नावाच्या एका तरुणाला जीपच्या बॉनेटला बांधलं. गोगोई यांच्या या कृत्यावर देशभरात तेव्हा गदारोळ माजला होता. अनेकांसाठी गोगोईंचं हे कृत्य देशभक्तीचं प्रतीक बनलं होतं. काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गोगोईंच्या कृत्याचं समर्थन केलं. टफ ॲक्शन नीडेड असं त्यांनी सांगितलं होतं. लष्कर प्रमुख बिपिन कुमार रावत यांनी तर गोगोईंना खास पुरस्कार दिला, त्यांची पाठराखण केली. काश्मीर फुटीरतावादी दगडफेक करणार असतील तर पेट्रोल बॉम्ब फेकणार असतील तर आम्ही काय फक्त तिरंग्यात गुंडाळलेल्या शवपेट्या स्वीकारायच्या का? फुटीरतावाद्यांनी दगडाऐवजी बंदुका हाती घ्याव्यात, म्हणजे लष्करालाही त्याच बंदुकांनी प्रत्युत्तर देणं सोपं जाईल अशा भाषेत, म्हणजेच एक प्रकारे आक्रमक पवित्रा रावत यांनी घेतला. याआधी कुणीही काश्मीर खोऱ्यात दगड फेकणाऱ्यांना जीपच्या बॉनेटला बांधलं नव्हतं. म्हणूनच या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मेजर गोगोई यांचं हे कृत्य अधिक घातक की लष्कर प्रमुख बिपिन रावत यांचं त्यांना असलेलं समर्थन आणि आक्रमक भाषेत त्यांनी आपली केलेली मांडणी हे जास्त घातक? काश्मीरी जनतेनं हातात दगड घेणं आणि लष्करानं काश्मीरी तरुणांना जीपच्या बॉनेटला बांधणं यात काय फरक आहे? लष्कराची दहशत हवी असं रावत यांना वाटतं. पण मग डोळ्याच्या बदल्यात डोळा, गोळीच्या बदल्यात गोळी आणि जीवाच्या बदल्यात जीव असं करून मूळ काश्मीर प्रश्न सुटणार आहे का? काश्मीरी तरुणाला जीपला बांधून फिरवल्यानं मानवी हक्कांचं उल्लंघन झालंय का? काश्मीरी जनतेचा जगण्याचा अधिकारच लष्कर काढून घेत आहे. मग LTT, पाकिस्तानचा ISI, अफगाणी दहशतवादी आणि भारतीय सैन्य याच्यामध्ये फरक काय उरला? फारुख दारसाठी कळवळा. मग सुट्टीवर असलेला लष्करी अधिकारी उमर फैयाज याला दहशतवाद्यांनी ठार केलं. मग तेव्हा तो कळवळा कुठे होता? काश्मीरमध्ये लष्कर विरुद्ध भारतीय लोकशाही असा संघर्ष सुरू आहे का? गोगोईंनी जे केलं ते कल्पक आहे असं म्हणायचं का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात मानवी ढालीचं राजकारण. मानवी ढालीचं राजकारण सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. काश्मीरमध्ये लष्करी जवानांना काय सोसावं लागतंय त्याची ही दृश्य. 9 एप्रिलला श्रीनगर पोटनिवडणुकीच्या वेळी ड्युटी संपवून परतणाऱ्या CRPF जवानांवर फुटीरतावाद्यांनी केलेले हे हल्ले. ही दृश्य पाहिल्यावर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. लष्करी जवानांवर होणारी दगडफेक ही तर काश्मीरात नित्याचीच बाब बनली आहे. या धुमश्चक्रीला लष्करानेही मग त्याच भाषेत मोहतोड जवाब दिला. दगडफेकीच्या घटनांपासून वाचण्यासाठी मेजर लितुल गोगोई यांनी एका काश्मीरी तरुणालाच मानवी ढाल बनवून लष्करी जीपच्या पुढे बांधलं. हा मानवाधिकाराचा भंग असल्याची ओरड काश्मीरी नेत्यांनी केली. तर मेजर गोगोई यांना खास पुरस्कार देऊन लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी त्यांच्या कृत्याचं समर्थन केलं. एवढंच नाही तर मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक स्फोटक वक्तव्य देखील केली. काश्मीरात सध्या गलिच्छ छुपं युद्ध सुरू आहे. जवानांवर दगडफेक होते,
पेट्रोल बॉम्ब फेकले जात आहेत. अशा स्थितीत मी जवानांना शांत राहा आणि मरा असा सल्ला देऊ शकत नाही. राष्ट्रध्वज गुंडाळलेली शवपेटी मी घेऊन येईन आणि तुमचे मृतदेह सन्मानानं तुमच्या घरी पाठवेन असं मी त्यांना सांगू का? जवानांचं मनोधैर्य उंचावणं हे माझं कर्तव्यच आहे. त्यासाठी मेजर गोगोईंचा मी सन्मान केला असं रावत यांनी स्पष्ट केलं. जवानांवर दगड फेकण्यापेक्षा काश्मीरी फुटीरतावाद्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडाव्यात, मग लष्कराचं काम सोपं होईल आणि मला हवं ते करता येईल असं आव्हानही त्यांनी दिलंय. लष्कर प्रमुखांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठली आहे. It is extremely unfortunate that Army Chief has become subject matter of controversy across the country. Whatever he has said has become a subject matter for debate all over the country. I do not know whether it is proper on the part of Army Chief to go to that extent of making such a statement. मेजर गोगोई तसंच लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या कृत्याचं केंद्र सरकारकडून मात्र जोरदार समर्थन केलं जात आहे. देश के साथ सहानुभूति होना चाहिए, फौज के साथ सहानुभूति होना चाहिए. जो पत्थर मारने वाले कौन है, आप लोगों ने टीवी वाले ने चलाया, उसमें पत्थर मारने के लिए भी पैसा दे रहे. कश्मीर में जो स्थिति है उस स्थिति को सुधारने के लिए जो भी उचित कार्रवाई करना चाहिए उस समय पर अपना विवेचन के आधार पर कार्रवाई करना चाहिए. आर्मी चीफ ने यही कहा, इसलिए मैं आर्मी चीफ का जो वक्तव्य है उसको पूरा समर्थन करता हूं. हे देशप्रेमी लोक आहेत आणि त्यांना माहिती आहे त्यांनी काय करायचं असं आणि योग्य वेळी ते योग्य भूमिका घेत असतात आणि आर्मीवर राजकारण करणं उचित नाही आहे आणि अशा पद्धतीने आर्मीवर टीका करणं योग्य नाही. काश्मीर फुटीरतावाद्यांच्या विरोधात भारतीय लष्कर चांगलंच आक्रमक झालंय. एकीकडे मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याची ओरड होते, तर दुसरीकडे आपल्यावर होणारे हल्ले थांबवण्यासाठी लष्करानं मग काय करायचं असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मानवी ढालीचं राजकारण या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे. अमर साबळे, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत. सचिन सावंत, आपलं स्वागत. लेफ्टनंट जनरल, निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आपल्या बरोबर आहेत. शेकटकरजी, आपलं स्वागत. आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयदेव डोळे औरंगाबादमधून या कार्यक्रमात माझ्याबरोबर सहभागी होत आहेत. त्यांचंही स्वागत. या चारही मान्यवरांचं स्वागत. सुरुवात करूया अमर साबळे यांच्यापासून. अमर साबळे, काश्मीर अशांत आहे तो काही आज नाही, 1947 पासून आहे. काश्मीरमध्ये दगडफेक आज होत नाहीये, ती 1947 पासून होतीये. पण मग मेजर गोगोई यांनी जे केलं ते आम्ही कल्पक समजायचं का? कारण लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी या कृत्याचं समर्थन एक कल्पक गोष्ट म्हणून केलेलं आहे. आपण काय सांगाल? मी मेजर गोगोईचं समर्थन करतो. त्यांनी ज्यांचं जीव धोक्यात आला होता अशा व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी जी कल्पकता दाखवली. साधारण परिस्थितीमध्ये साधारण निर्णय घ्यायचा असतो, असाधारण परिस्थितीमध्ये असाधारण निर्णय घ्यायचा असतो. त्याप्रमाणे त्यांनी जीव वाचवण्यासाठी केलेली कल्पकता अत्यंत चांगली आहे, कौतुकास्पद आहे. त्याच्या संदर्भामध्ये कुणी राजकारण करत असेल तर ते दुर्दैव आहे. देशाचं संरक्षण धोरण आणि देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात ही जी कल्पकता कुणीही राजकारण करता कामा नये. अमर साबळे, ही जी कल्पकता दाखवली, ही कल्पकता दाखवण्याकरता मोटारीच्या बॉनेटला, जीपच्या बॉनेटला एका काश्मीरी युवकाला बांधून 9 ते 10 गावं फिरवणं, याला कल्पकता म्हणायची का? नाही, ती गरज आहे. आपण या ठिकाणी बसून विचार करतो, परंतु काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये काय परिस्थिती आहे ते त्या ठिकाणचे प्रसंग अनुभवल्यानंतर लक्षात येतात. त्यामुळे ही केलेली कारवाई ही जीव वाचवण्यासाठी आणि कुठलाही गोळीबार करू नये, होऊ नये याच्यासाठी केलेली ही कारवाई आहे. त्यामध्ये सगळं समर्थनीय आहे, त्यामध्ये काही चुकीचं नाही. अमर साबळे हे सगळं समर्थनीय आहे. जखमी झाला. अमर साबळे हे सगळं समर्थनीय आहे, सगळंच योग्य आहे, कौतुकास पात्र आहे. तर मग दररोज अशा एका दरला पकडून गाडीच्या बॉनेटला बांधून फिरवत का नाही तुम्ही?
दररोज एका दरला पकडा आणि फिरवा ना बॉनेटवरला बांधून. नाही मी तुम्हाला असं म्हटलेलं आहे की साधारण परिस्थितीमध्ये साधारण निर्णय घेतला जातो, असाधारण परिस्थितीमध्ये असाधारण निर्णय घेतला जातो. त्यावेळेस ती गरज होती. पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक करणारे 1200 युवक त्या परिसरामध्ये होते आणि त्या गाडीमध्ये जे लोक होते, जे कर्तव्य बजावण्यासाठी, निवडणुकीचं कर्तव्य बजावण्यासाठी आले होते, त्यांचा जीव वाचवण्यामध्ये ही प्राप्त परिस्थितीमध्ये घेतलेला निर्णय आहे तो योग्य आहे. मला अमर साबळे तुम्ही एक सांगा, गोळीबार झालेला नाही. अमर साबळे काश्मीरी अमर साबळे फारुख दर हा दगडफेक करणारा आतंकवादी होता, दहशतवादाचा समर्थक होता, याचा कुठला पुरावा आतापर्यंत मिलिटरीने दिलेला आहे का हो? हे पहा की पण लक्षात घ्या की ज्यावेळेस त्याला बॉनेटला बांधलं त्याच्यानंतर दगडफेक कमी झालेली आहे, दगडफेक बंद झालेली आहे. मग गाडीमध्ये असणाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी आणि देशाचं संरक्षण करण्यासाठी, लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी गेलेल्या आर्मीचं जीव वाचवण्यासाठी ही केलेली प्रतिबंधात्मक कारवाई काय गैर आहे त्याच्यामध्ये? तो दहशतवादी आहे का नाही हे नंतर सिद्ध करू, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये त्या ठिकाणच्या लोकांच्या आणि आर्मीचा जीव वाचवण्याचं काम जे केलेलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. संपूर्ण देशाने गोगोईच्या कार्याचं कौतुक केलं पाहिजे आणि मी त्यांना सलाम करतो त्यांच्या कार्याचा. ओके, तुम्ही त्यांचं समर्थन करता आणि त्या निमित्ताने तुमच्या 4 प्रश्नांची 4 जी उत्तरं 4 भाग आहेत ते तुम्ही मांडलेत. परंतु दत्तात्रय शेकटकर, असं करताना एक प्रकारे मिलिटरी कोड कंडक्टचं काही उल्लंघन झालंय असं बोललं जातंय, असा आरोप केला जातोय. याबद्दल आपलं काय मत आहे? याचं कारण आत्ताच अमर साबळे यांनी सांगितलं की असाधारण परिस्थितीमध्ये असाधारण असे निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे काश्मीरमध्ये आता असाधारण परिस्थिती निर्माण झालेली आहे याची एक प्रकारे त्यांनी कबुलीच दिलेली आहे. मग अशा असाधारण परिस्थितीत मिलिटरी कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन क्षम्य ठरतं का? अधिक डेंजरस काय आहे, गोगोईचं कृत्य की लष्कर प्रमुखांचं समर्थन त्याला झालेलं? आपलं काय मत आहे शेकटकरजी? ज्या प्रकारचं युद्ध, ॲक्च्युली युद्ध आपण म्हणतोय ठीक आहे, दिस इज अ अनडिक्लेअर्ड वॉर. काश्मीरमध्ये आपण पाहतोय प्रॉक्सी वॉर. ह्याच काश्मीरमध्ये इथे आज म्हटलं गेलं आहे डर्टी वॉर. हे फक्त काश्मीरमध्ये नाही, थ्रूआउट द वर्ल्ड, पूर्ण जगामध्ये आजचा हा युद्ध पद्धती जी आहे, इट इज नोन ॲज डर्टी वॉर. नो सेन्सिबल कमांडर थ्रूआउट द वर्ल्ड including the powerful most nation in the world, they don't want to fight this war. त्यांची इच्छाच नाही आहे. पण आपण आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेकरता, आपल्या राष्ट्राच्या एकीकृत करता आपण हे कामं करतोय. तुम्ही म्हटलं की हे बरोबर आहे किंवा नाही. दिस इज अ अनकॉमन वॉर इन 21st century. सर, तुम्हाला जी म्हणतात दिव्य शक्ती, दिव्य बुद्धी, ग्रेट सेन्स, सुपर सेन्स, ह्याची आवश्यकता नाही आहे. टू फाईट दिस टाईप ऑफ वॉर इन 21st century यू रिक्वायर अनकॉमन कॉमन सेन्स. कारण की हे जे युद्धात्मक स्थिती तयार झालेली आहे ही कॉमन लोकांच्या मध्ये झालेली आहे. देअरफॉर समटाईम जस्ट लेट मी जस्ट फिनिश सर प्लीज. समटाईम तुम्हाला असे काही कृत्य करावे लागतात विच डिफाय ऑल दी सेन्स. आणि ते दिस इज वन टाइम त्यांनी केलेलं आहे, गोगोईने जे केलेलं आहे. हे काही रोज होत नाही, हे काही रोज होणार पण नाही. मी मानवी अधिकार संघटनेच्या दाव्याचा समर्थक आहे असं समजू नका, परंतु आपल्यासारख्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी या कृत्याचं अत्यंत निंदनीय कृत्य असं वर्णन केलंय. त्याचबरोबर काँग्रेसच्या कॅप्टन अमरेंद्र सिंग यांनी बरोबर आपलीच बाजू घेतलेली आहे. आपण जे म्हणताय की अमर साबळे जे म्हणतायत ती बाजू घेतलेली आहे की टफ सिच्युएशन्स नीड टफ सोल्युशन्स. मला तुम्ही सांगा, हे कशाचं लक्षण आहे? आग के बदले आग. 1,20,00,000 लोक काश्मीरमध्ये राहतात. एका दरला तुम्ही बॉनेटला बांधून 1,20,00,000 काश्मीरी जनतेला काय संदेश दिला असं वाटतं शेकटकर? मिलिटरी आणि डेमोक्रेसी, आमच्याकडे लष्कर आणि प्रशासन किंवा लष्कर आणि लोकशाही यांचं युद्ध चालू केलंय का आम्ही?
नाही, ती कल्पना मला वाटतं चुकीची आहे. अमरिंदर सिंग आणि मी आम्ही दोघं अकॅडमीमध्ये आम्ही बरोबर ट्रेनिंग केलेलं आहे. ह्याच काश्मीरमध्ये मी 1965च्या युद्धात होतो गुलमर्ग क्षेत्रामध्ये. ह्याच काश्मीरमध्ये मी 1971च्या युद्धात होतो. ह्याच काश्मीरमध्ये 95, 96, 97मध्ये मी मेजर जनरलच्या पदावर काम केलेलं आहे. ही स्थिती निर्माण कधी झालेली आहे? ही स्थिती सगळी 90च्या नंतर निर्माण झालेली आहे. तोपर्यंत हे सगळं नव्हतं. आणि हे जी सुरुवात झाली अगोदर, दिस वॉज पार्ट ऑफ अ अनडिफाईड कॉन्फ्लिक्ट. आता ह्याला त्यांनी वाहिबिझम केलेलं आहे. दिस इज बिकम अ इस्लामिक जिहाद. ओके, तुम्ही जे म्हणताय दगड फेकण्याची पद्धती कुठून आलेली आहे, ह्यात आपल्याला माहीत आहे का? दिस इज कम फ्रॉम जद्दा, जपूरदा. तिथे दगड फेकतात लोक, जेव्हा परिक्रमेमध्ये जातात लहान लहानचे कंकड घेतात, विकत घेतात पॅकेट. इथे त्यांना काय म्हटलं जातं आहे? दे आर टोल्ड इंडिया इज अ बिगर एनिमी. भारत जो है, हिंदुस्तान जो है, ये और बड़ा जल्लाद है, ये शैतान है, इसको बड़ा पत्थर मारो. आणि त्याच कायद्याप्रमाणे देर इज अ प्रॉव्हिजन इन दॅट पर्टिक्युलर लॉ. मी कोणत्या कंपनीचं नाव घेत नाही. स्टोन टू डेथ, म्हणजे मरायपर्यंत तुम्ही त्यावरती दगडं फेका. ही वास्तविकता, ही मानसिकता झालेली आहे. आता ह्यामध्ये आपण काय करायचं? आम्ही का तबला पेटी घेऊन बजायचं का तिथे? ओके, पुष्पगुच्छ बजायचं का? हाच काय केलं पाहिजे? हाच तो मुद्दा आहे. लोकांचे तुम्हाला प्राण वाचवायचे आहे. शेकटकरजी, हाच तो मुद्दा आहे. इथे सचिन सावंत आणि जयदेव डोळे यांना चर्चेत आमंत्रित करावंच लागेल. सचिन सावंत, जर लोक दगडा मारत असतील, पेट्रोल बॉम्ब आमच्यावर टाकत असतील, तर जवानांनी काय करावं? जनतेनं काय, त्यांच्या फक्त नातेवाईकांनी काय फक्त भारताचा तिरंगा लावलेल्या शवपेट्या स्वीकारायच्या का, असा सवाल केलाय. या कृत्याचं समर्थन करता येईल की मला माहिती नाही, परंतु हा सवाल मात्र सत्य आहे. याविषयी आपण काय सांगाल सचिन सावंत? निश्चितपणे, म्हणजे खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर आज भारतीय लष्कर ज्या परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये सामोरं जात आहे ते अतिशय उद्विग्न करणारी आहे. आणि त्यामुळे भारतीय लष्कराच्या मागे पूर्ण देशानं उभं राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि याच दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने ही निसंदिग्ध भूमिका घेतलेली आहे की ज्या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेतला की गोगोईंचं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा सत्कार केला असेल, तो आर्मीचा अधिकार आहे आणि आर्मीनं त्या दृष्टिकोनातून त्याची पावलं उचलली असावीत. त्यामुळे त्याच्यामध्ये काही आक्षेप घेण्यासारखं इतरांना कारण नाही. आणि ज्या तऱ्हेनं आज बिपिन रावत म्हणाले की डर्टी वॉर आहे, निश्चितपणे त्या ठिकाणी अशा तऱ्हेच्या परिस्थितीमध्ये हे लष्कर चाललेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशानं त्यांच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता आहे. सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या पुढे हा प्रश्न निर्माण होतो. पुढे असा आहे की आज बिपिन रावतांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलं की या संदर्भामध्ये राजकीय ज्या उपाययोजना आहेत त्याबाबत सरकार निर्णय घेईल. आता ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की लष्कर जे आहे त्या ठिकाणी पॉलिटिकल सोल्युशन काढत नाही आहे. त्या तिथली परिस्थिती जी अंतर्गत सुरक्षेला जो धोका निर्माण झालेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी लष्करी अधिकारी कशा तऱ्हेनं नियंत्रण आणतायत त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांची प्राणाची आहुती चालली आहे. प्रश्न असा आहे की ही राजकीय जी परिस्थिती लागली त्याच्यासाठी सरकार काय करतंय आणि ही परिस्थितीपर्यंत का आलं? ज्या काश्मीरमध्ये 1996 साली पहिल्यांदा आपण निवडणुका घेतल्या, मगाशी सांगितलं 1990 पासून अशा तऱ्हेची परिस्थिती होती, त्यावेळेला तत्कालीन सरकारनं धारिष्ट दाखवलं. त्या पहिल्या निवडणुकीमध्ये जवळपास त्या ठिकाणी 53% मतदान झालं होतं असेंब्लीच्या. त्यानंतरच्या निवडणुका जर बघितल्या तर 2004 साली 35% लोकसभेला, परंतु असेंब्लीला 43%. 2009 साली 39% मतदान झालं पार्लमेंटला, असेंब्लीला 61% झालं. त्या ठिकाणी 2014ला 50% मतदान पार्लमेंटला झालं आणि 66% मतदान हे 2014 साली असेंब्लीला झालेलं आहे. 66% मतदान ज्या वेळेला होतं त्यावेळेला लोकशाहीमध्ये भाग घेण्याकरता त्या ठिकाणी संपूर्ण काश्मीरची जनता ही उत्सुक आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकशाही मार्गाने पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील आहे हे निश्चितपणे त्यातनं दिसून येत होतं. या परिस्थितीला काँग्रेस पक्षाचं UPA सरकारनं त्या ठिकाणी सोडलेली, म्हणजे आमची जेव्हा सत्ता गेली त्यावेळेला परिस्थिती होती. 2.5 वर्षामध्ये असं काय परिस्थिती झाली की त्या ठिकाणची आज असे ह्या ज्या निवडणुकांमध्ये 2% संपूर्ण मतदान येतं आणि दगडफेक त्या ठिकाणी होते. ते सरकारतर्फे फक्त जाहीर केलं जाते की पैसे देऊन त्या ठिकाणी केलं जात आहे, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये काश्मीरी जनतेला ही लोकशाही मार्गानं त्या ठिकाणी त्याचं सोल्युशन काढणं किंवा त्याचं उत्तर शोधणं ह्याला पूर्णपणे नकार दिला जातोय. आणि त्यासाठी सरकार काय करतंय हा मूळ मुद्दा आहे. आणि सरकारकडे गेल्या 2.5 वर्षामध्ये दुर्दैवानं कुठल्याही तऱ्हेचं धोरण नाही, नुसत्या बाता आहेत. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी म्हणाले इन्सानियत, काश्मीरियत, जमहुरियत, मोठमोठे शब्द वापरतात. आता राजनाथ सिंग म्हणाले की नाही परमनंट सोल्युशन. आता परमनंट सोल्युशन हा प्रकार काय असतो ह्याच्याबाबत काही बोललं जात नाही.
आजच्या परिस्थितीमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की कॅप्टन मेजर गोगोईंच्या संदर्भामध्ये अमर साबळेजी फार चांगल्या तऱ्हेनं बोलतायत. चांगली गोष्ट आहे, भारतीय जनता पक्षाचा एकदम ठाम राष्ट्रवादी भूमिका आहे. परंतु ते हे विसरलं नाही पाहिजे की काश्मीरमध्ये त्यांची सत्ता आहे, PDP आणि भाजपची सत्ता आहे आणि त्या ठिकाणी त्या सत्तेमधनं म्हणजे त्या राज्य सरकारनं त्यांच्यावरती खटला दाखल केलेला आहे. तो खटला अजूनही काढला गेला नाहीये. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांचं उत्तर काय असेल की जर मेजर गोगोई एवढे राष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांनी जर काम केलेलं आहे, आम्ही स्वतः काँग्रेस पक्ष म्हणतोय की लष्कराच्या मागे राहायला पाहिजे, परंतु भाजप राज्यामध्ये मात्र धावताना दिसत नाही. त्यामुळे ही जे काही धरसोड धोरण चाललेलं आहे ते राजकीय दृष्टिकोनातून पूर्णपणे काश्मीरमध्ये हे सरकार फेल्युअर झालेलं आहे आणि त्याचे परिणाम असे झालेले आहेत की गेल्या 3 वर्षामध्ये 200हून अधिक सैनिकांचं त्या ठिकाणी प्राणाची आहुती गेली. 91च्या पेक्षा अधिक नागरिक त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेत. हे फक्त काश्मीरमध्ये झालंय आणि काश्मीरच्या रिलेटेड जर बघायला गेलं तर जवळपास 800-850 सैनिक मेलेले आहेत आणि जवळपास त्या ठिकाणी तितकेच नागरिक गेलेले आहेत आणि ह्याचा संपूर्ण दोष यांना कुठल्याही तऱ्हेचं धोरण नसल्यानं त्या ठिकाणी झालंय. धोरण लकवा मोदींना झालेला आहे. सचिन सावंत, या ब्रेक नंतरच्या भागामध्ये मी तुमच्या अनेक मुद्द्यांवर तुम्हाला प्रश्न विचारीन, परंतु काश्मीरमधल्या फक्त 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती असताना संपूर्ण जम्मू आणि काश्मीर अशांत आहे असा निष्कर्ष आपण काढू शकतो का, असा एक प्रश्न आता माझ्या मनामध्ये येतोय. जयदेव डोळे आपल्या बरोबर आहेत. जयदेव डोळे, अधिक धोकादायक काय आहे, मेजर गोगोईंचं कृत्य की लष्कर प्रमुखांनी त्याला दिलेलं समर्थन की या निमित्ताने काश्मीरी जनतेला गेलेला संदेश की त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लष्कर आणि भारतीय लोकशाही यांच्यामधलं एक सुरू झालेलं अघोषित असं युद्ध? आपलं काय मत आहे? तुम्ही उपस्थित केलेले 4ही मुद्दे अगदी बरोबर आहेत. कसं आहे की तुम्ही जरी मानवी ढाल म्हणत असला तरी मी माणूस ओलीस ठेवणं असं ह्या कृत्याकडे बघतो. याच काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांच्या भगिनीला काही दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं होतं. परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग विमान घेऊन काबूलला गेले होते आणि त्या देवाणघेवाणीमध्ये मेहबूबांच्या बहिणीच्या बदल्यामध्ये काही महत्त्वाचे दहशतवादी जे आपण पकडून ठेवलेले होते ते सोडून दिले होते. तेव्हा एखाद्याला ओलीस ठेवण्याचा दुष्परिणाम कितपत होतो हे आपल्यासारख्या देशाला माहिती आहे, कारण त्याच्यातल्याच काही दहशतवाद्यांनी संसदेवर आणि नंतर मुंबईवर हल्ला केलेला होता. तर ओलीस ठेवण्याची कृती केव्हाही चुकीची आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांचं युद्ध चालू असताना इस्रायलच्या सैनिकांनी पॅलेस्टाईनच्या काही लोकांना असंच बॉनेटवर बसवून गावोगावी फिरवलं होतं. तेव्हा इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयानं त्यांना शिक्षा दिली होती आणि यापुढे असं करायचं नाही असं बजावलेलं होतं. तेव्हा आंतरराष्ट्रीय मानकांमध्येच या गोष्टींवर बंदी आहे की कोणताही माणूस ओलीस ठेवायचा नाही, कोणताही माणूस ढालीसारखा वागवायचा नाही, कारण त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. उद्या मिलिटंट्सने एखादा सैनिक पळवला आणि तो ओलीस ठेवला आणि त्याच्याकडून काही विपरीत करून घेतलं तर देशाला केवढं मोठं नुकसान पत्करावं लागेल याची आत्ताच काळजी केली पाहिजे. दुसरं, जर तुम्ही मगाशी उल्लेख केला की हे त्यांनी कायम का नाही केलं, आजच अनंतनाग जिल्ह्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी या दगडफेकीत जखमी झाले. मग त्यांनी त्यांच्या मोटारीला एक माणूस का नाही बांधून ठेवला? लष्कराने असा एक माणूस का नाही उपलब्ध करून दिला जो दगड खाईल आणि मग शिक्षणाधिकाऱ्यांना जखमी होण्यापासून वाचवेल? अख्खी नक्षलवादी चळवळ 10-5 आदिवासींच्या जीवावर संपुष्टात आणता येईल. त्याच्यामुळे हे असं करणं चुकीचंच आहे. उद्या कॉपी करणारी मुलं जर परीक्षा विभागामध्ये परीक्षावर नियंत्रण ठेवायला बसवायला लागलो तर त्याचं काय होईल? फ्रॉड करणारी माणसं बँकांमध्ये कॅशियर म्हणून नेमायला लागलो तर त्याचं काय होईल? तर अशा गोष्टी कधीही करायच्या नसतात. भारतीय लष्कर अतिशय पराक्रमी आहे, अतिशय सचोटीचं आहे, अतिशय नीतिवान आहे. त्याच्यामुळे त्यानं ही जी आत्ता बदनामी झाली ती बदनामी पुन्हा करू नये एवढीच अपेक्षा. तो जो फारुखदार होता तो बिचारा मतदान करून आलेला होता. त्याच्याबद्दल आता खोटं नाटं असं सांगितलं जातंय की तो उचकवत होता, मतदान करू नका असं सांगत होता. त्यानं मतदान केलेलं आहे, त्याच्या बोटाला शाई लावलेली आहे. आणि गोगोई असं म्हणतात की ज्या गावामध्ये 10,000 लोक आले होते त्या गावकऱ्यांचं इंडियन एक्सप्रेसने असं छापलेलं आहे की तिथे त्याचं काहीच झालंच नव्हतं. तेव्हा प्रश्न कोणावर विश्वास ठेवायचा असा असेल तर मग सगळंच अविश्वासाचं वातावरण होत असताना एवढा मोठा प्रश्न जर केवळ लष्कराच्या हातात सोपवला तर मग राजकीय लोकशाही व्यवस्थेचं होणार काय? राजनाथ सिंग मध्यंतरी गेले होते, राजनाथ सिंगांचा अपमान केला होता हुरियत कॉन्फरन्सच्या लोकांनी.
तो भारतीय संसदेचा अपमान होता. तेव्हा पुन्हा पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून बंदुकीची अथवा अन्य कुठल्या हिंसाचाराची धमकी न घालता हे केलं पाहिजे. कारण कसं आहे की आता तिथले दहशतवादी मरायला तयार आहेत, तसं दगडफेक करणारी मुलंही मरायला तयार आहेत. मला माझा कोणताही सैनिक मरायला नको आहे. जसं बिपिन रावतांचं मत आहे तसं माझंही मत आहे की मला माझा सैनिक मरायला नको आहे. पण तिथे रबर बुलेट्स आहेत, पेलेट्स आहेत, अन्य कुठले मार्ग आहेत आणि तिथे जयदेव डोळे तोच तर खरा मुद्दा आहे. हे सरळ सरळ जयदेवजी तोच तर खरा मुद्दा आहे की पॅलेट्स गन्स वापरल्या तर मानवाधिकारवाले त्याच्याविषयी आंदोलनं करतात आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये त्याविषयी काय ताशेरे जोडले गेले हे आपण पाहत आहे. म्हणजे मिलिटरीची दोन्ही बाजूनी कुचंबणा होते. पॅलेट गन वापरला तर याचं उत्तर आपल्याला सुप्रीम कोर्टाकडून मिळतं. परंतु 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे आमचे लष्करी अधिकारी आता राजकारण्यांसारखे बोलू आणि वागू लागलेत का? सरकार मागच्या 2.5 वर्षात नेमकं काय करते असं सचिन सावंत यांचा सवाल आहे. असाधारण गोष्टीला असाधारण कृत्य करावी लागतात. मग अशाच प्रकारची कृत्य करणाऱ्या इसिस आणि अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांना आपण काय म्हणणार हा प्रश्न आज लष्करासमोर आहे. आणि ओलीस ठेवणं चुकीचे असं जयदेव डोळे म्हणतात. तर मग दररोज शवपेट्या तिरंग्यात लपेटलेला घेणं हे काय आहे? या सगळ्याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मानवी ढालीचं राजकारण. मानवी ढालीचं राजकारण याविषयी आपण चर्चा करतो. आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, अमर साबळे, सचिन सावंत आणि जयदेव डोळे आहेत. दत्तात्रय शेकटकर, इसिस आणि LTT हे ज्या प्रकारची कृत्य करतात तशाच प्रकारची कृत्य आता भारतीय सेना करणार आहे असं समजायचं का? यातून काय संदेश जातो? डॉक्टर साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे. You are a highly educated, etc. person. Please, for God's sake, for heaven's sake, don't link ISIS with Indian Army. इतका मान तुम्ही आम्हाला देऊ नका. मी अशा प्रकारची टीका दत्तात्रय शेकटकरजी मानवाधिकार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल साईट्सवरून अशा प्रकारची प्रचंड मोठी मोहीम हातात घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये हे कृत्य आणि इसिस आणि LTT यांची तुलना केलेली आहे. म्हणून मी हा प्रश्न आपल्याला विचारतोय. दत्तात्रय शेकटकरजी. नाही, आय नो, हे मला माहीत आहे. हे डॉक्टर साहेब विचारत नाही, हे मला माहीत आहे, पूर्णपणे माहीत आहे. आय नो इट. आणि हे तेच लोक मानवी अधिकारांचे उल्लंघन जे म्हणतात आहे त्यांचा हा बिझनेस झालेला आहे. दिस इज देअर वे ऑफ लाईफ, दिस इज द वे टू मेक मनी अँड दिस इज टू रिमेन रिलेव्हंट. त्यांना लाज वाटत नाही. ते हे राष्ट्राचे नागरिक आहे, इथे जन्मात आलेले आहे, इथे मोठे होतात आहे आणि बहुतेक त्यांच्या फुळामाळा पण इथेच लागतील आहे. अँड दे वॉन्ट टू कम्पेअर इंडियन आर्मी विथ ISIS. व्हॉट कॅन बी मोर? ह्याच्यापेक्षा जास्त भारताचं दुर्दैव काही होऊ शकतं का? आणि स्वतःला मान्यवर बनणारे लोक आहे, ह्यांना लाज वाटत नाही. आय एम रिक्वेस्टिंग यू. म्हणजे मी काही हे नाही करत आहे, मी कोणता प्रवक्ता नाही आहे, कोणत्या पक्षाचा प्रवक्ता नाही आहे, मी भारतीयाचा. दुसरी गोष्ट आहे, काल सकाळचं तुम्ही हिंदू वर्तमानपत्र पहा, इंग्लिश पेपर. हेच भारतीय सैन्य ज्याला तुम्ही तुम्ही म्हणजे नॉट डॉक्टर मुजगुंकर, नॉट झी न्यूज, लोक जे म्हणतात आहे त्या सैन्याबद्दल साऊथ सुडानमध्ये किती त्यांनी प्रशंसा केली आहे. कालचा हिंदू न्यूजपेपर तुम्ही पहा. सेम आर्मी आज आपल्या 12 देशामध्ये कामं करतात आहे. कधी एक प्रकार तुम्हाला मिळाली का तिथे? अँड देर इज नो रिस्ट्रिक्शन. ह्या सैन्यावरती तिथे कोणताही बंधन नाही आहे. तुम्ही काय करू शकता, कोणतं तुम्ही शस्त्र वापराल. सेम आर्मी, सेम ट्रूप्स. आणि सुडानमध्ये सगळे जे कामं करतात आहे हे महाराष्ट्रातले आपले सैनिक आहे सगळे. पण तेच जेव्हा इथे इंडियामध्ये येतात, भारतामध्ये येतात आहे आणि आपल्या लोकांच्या प्रोटेक्शन करता, आपल्या राष्ट्राच्या प्रोटेक्शन करता, आपली सार्वभौमिकता संपवण्याकरता जेव्हा काम करता, तेव्हा तुम्ही त्यांचं तुलनात्मक तुम्ही म्हणजे हे लोक IS बरोबर करतात किंवा LTT बरोबर करतात आहे. आय डोंट थिंक रिक्वायर एनिमी फ्रॉम आउटसाइड. मला हा प्रश्न जयदेव डोळे, उत्तर झाला. जयदेव डोळे, हाच प्रश्न मला विचारायचा आहे की जर अशा प्रकारे चारी बाजूनी आमच्या सैन्यावर टीका व्हायला लागली तर सैनिकांचं मनोबल टिकणार तरी कसं? एकीकडे ज्यांचं संरक्षण करायचं त्याच्याकरता ते पुढे होत आहेत, परंतु ज्यांचं संरक्षण करायचं तेच जीव घ्यायला पुढे येत आहेत. मग त्यांच्यातल्या एखाद्याचा मानवी ढालीसारखा वापर केला
तर मग मानवाधिकाराचं उल्लंघन होतं, जगण्याचा मूलभूत हक्क हिरावून घेतला जातो अशी टीका होते. मग भारतीय सैन्यानं नेमकं काश्मीरमध्ये करायचं तरी काय? जयदेव डोळे. नाही, काहीतरी गैरसमज झालेला आहे. ISIS ची तुलना भारतीय लष्कराशी कोणी केलेली नाहीये. उलट काश्मीरी मिलिटंट्समध्ये ISISचा शिरकाव झालेला आहे आणि त्या अनुषंगानं हा आउटलुकनं हा अंक काढलेला आहे. त्याच्यावर पॉलिटिकल इस्लाम व्हर्सेस इस्लामिक स्टेट असं राजकारण आता सुरू झालेलं आहे. तेव्हा भारतीय लष्करावर आता आंतरराष्ट्रीय लढाई करण्याची वेळ आलेली आहे की ISIS सारख्या मोठ्या संघटनेनं आता काश्मीरमध्ये पाय रोवायला सुरुवात केली. ही अत्यंत काळजीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ISISची बाजू कोणीही घेत नाही. उलट आता काश्मीरचा प्रश्न इस्लामी स्टेटचा बनलेला आहे. पूर्वी तो पॉलिटिकल होता म्हणून आपल्या भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये संवादाला स्थान होतं. म्हणून बहुतेक सगळे राजकीय नेते चर्चा करूया, संवाद साधूया असं म्हणतायत. आता जेव्हा ISIS मिलिटंटच्या बाजूने येते तसे फोटो सापडलेले आहेत. त्यांची राष्ट्रध्वज ते ISISचा राष्ट्रध्वज झळकवत आहेत. तेव्हा हा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे. म्हणून भारतीय लष्कराच्या बाजूने तर आपण उभं राहिलंच पाहिजे. पण पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्याच्या अनुषंगानं या ISISच्या मागे कोण देश आहेत यांच्या मागे त्यांचं आपण एक्सपोजर केलं पाहिजे. ISISला मदत करणाऱ्यांशी आपण मैत्रीचे संबंध ठेवतोय का? आपण त्यांचा निषेध करतोय का? डेव्हिड हेडली अमेरिकन होता, त्यानं मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये मोठा हात घेतला होता. पण अमेरिकेची निंदा आपण करतो का? डेव्हिड हेडलीच्या अनुषंगानं करत नाही. अजून ISISला कुठल्या अरब राष्ट्रांमधून मदत होत राहते. आपण त्या अरब राष्ट्रांची निंदा करतो का? ते करत नाही. त्याच्यामुळे आत्ताच्या सरकारवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा वेध घेताच काश्मीरचा प्रश्न सोडवायचा आहे आणि तो राजकीय चर्चा करून सोडवायचा आहे. तो लष्कराच्या मार्फत सुटणार नाही. कारण लष्कर आलं की ISIS येईल. म्हणून लष्कर आणि भारतीय राज्यव्यवस्था ह्याच्या जोडीला या दोघांनी जोडीला हातात हात घालून हा प्रश्न सोडवायला हवा एवढं मला सांगायचं आहे. सचिन सावंत. जी नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या, डोळे साहेबांनी म्हटलं त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. काश्मीरचा प्रश्न हा पूर्वी राजकीय प्रश्न होता, काश्मीरशीच संलग्न होता. परंतु आता तो ज्या तऱ्हेनं इस्लामिक जे स्टेट्सचा म्हणजे ISISचा त्याच्यामध्ये शिरकाव होतोय आणि कुठेतरी त्या ठिकाणी धर्माचा त्याच्यामध्ये शिरकाव होतोय या प्रश्नाशी, याचं कारणाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की मी मगाशी जो प्रश्न विचार 2.5 वर्षात हे सरकार करते काय, किंवा या संपूर्ण काश्मीरच्या प्रश्नाचा कसा त्यांनी खोळंबा केलाय, संपूर्ण मेस कसा केलाय हे त्यातनं दिसून येतं. पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे, जी 2014ची असेंब्ली निवडणूक झाली त्याच्यामध्ये PDP आणि BJP हे वेगवेगळे लढले होते. PDP हा पक्ष त्या ठिकाणी सॉफ्ट सेपरेटिस्ट म्हणून पाहिला जातो आणि त्याच्या एक्झॅक्टली विरोधाची भूमिका ही भारतीय जनता पक्षानं त्यावेळेला घेतली होती. आणि त्यानंतर या दोघांचं जे काही कंबाईन झालं त्याने एका अर्थानं खऱ्या त्या काश्मीरी जनतेचा एक थोड्या ज्या तऱ्हेनं त्यांचा जो विश्वास होता तो कुठेतरी क्षय झाला, अशा तऱ्हेची भावना त्या दृष्टिकोनातून प्रस्थापित झाली होती. अशा तऱ्हेची चर्चा देखील विचारवंतांमध्ये आहे. विषय महत्त्वाचा आहे की सातत्यानं या संदर्भामध्ये राजकीय त्याचा तोडगा काढण्याकरता PDP म्हणतंय की त्याच्या सेपरेटिस्टशी देखील बोललं पाहिजे, हुरियतशी देखील आपण बोललं पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी तशा तऱ्हेची भूमिका घेत नाहीये. ही अटल बिहारींनी देखील घेतली होती त्यावेळेला, परंतु ती घेत नाही. त्याचं कारण अजूनही कळलेलं नाही. परंतु दुसऱ्यानंतर म्हणजे ह्याच्यासाठी काय ठाम भूमिका घेतली पाहिजे. जर तुमच्यामध्ये एकमत नसेल तर तुम्ही सत्तेमध्ये का आहात, एवढ्या काश्मीरच्या मूळ मुद्द्यांवरती तुमचे मतभिन्नता आहे तरी तुम्ही एकत्र का आहात, हा प्रश्न त्या ठिकाणी आपण विचारू शकत नाही. कारण विचारलं तर राग येतो मोदी सरकारला. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या कालावधीमध्ये, या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये देशात जे वातावरण तयार झालं त्याचा देखील परिणाम त्या ठिकाणी सातत्यानं होतोय. ज्यावेळेला तुम्ही आर्टिकल 370ची गोष्ट करता, ज्यावेळेला NITच्या संदर्भामध्ये जे काही प्रोटेस्ट होतं त्याचा असेल, परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी रिसेटलमेंट ऑफ कॉलनीज म्हणजे अशा तऱ्हेची परत हिंदूंना त्या ठिकाणी कॉलनीज बसवू आणि मग त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचं भारतीय जनता पक्षाचे तरुण विजय सारखे मंडळी म्हणतात की नाही याच्यामध्ये केसरी रंग आम्ही प्लांट करणार आहोत काश्मीरमध्ये, त्याचाही त्या ठिकाणी परिणाम होतो. लाल सिंग जो त्या जम्मू काश्मीर मंत्रिमंडळामधला मंत्री आहे तो जम्मूमध्ये मुसलमानांना म्हणतो की 1947 सारखी परिस्थिती आम्ही करून टाकू, त्याचाही परिणाम त्या ठिकाणी त्या काश्मीरच्या जनतेच्या वरती होतोय. आणि म्हणूनच
ह्या देश हिंदुत्ववादाकडे चाललेला आहे. एखाद्या अर्थात एक हिंदुत्ववादी मानसिकता त्या दृष्टिकोनातून तयार झाली आहे आणि संपूर्ण सातत्यानं या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं हिंदुत्ववादी विधानं येतात. जे विरोध करणार ते पाकिस्तानमध्ये जा म्हटलं जातंय. ह्या ठिकाणी बीप बॅनचा विषय आला जातोय. याचाही फार मोठा खोलवर परिणाम त्या ठिकाणी काश्मीरी जनतेवर झालेला आहे आणि जेणेकरूनच ISIS सारखी जी विचारधारा जी देशामध्ये कधी आली नव्हती ती आता त्याच्यामध्ये रुजवली जाते आहे. आणि मला असं म्हणायचं की या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारकडे कुठल्याही तऱ्हेची ठाम योजना त्या ठिकाणी नाही आहे. काश्मीरमध्ये लष्करी अधिकारी मरतायत ही जर असेल, ह्याचा जर सगळा दोष असेल तर तो ठिकाणी काश्मीरच्या आणि या ठिकाणी देशामधल्या दोन्ही ठिकाणी असलेल्या सरकारमधल्या भाजपकडे जातो. हे टाळता येत नाही. सगळे मिळून विरोधी पक्ष मिळून सरकारच्या बरोबर त्या ठिकाणी उभे आहोत. सचिन सावंत उभे आहोत बरोबर. आपण अमर साबळे यांचं मत त्या ठिकाणी गेलो. अमर साबळे यांचं मत ऐकून घेऊया. एकीकडे PDP बरोबरचं तुमचं असलेली अनैसर्गिक अशा प्रकारची युती असा एक शब्दप्रयोग ते करतायत. ती युती त्याचं जे असलेलं सरकार आहे त्याचबरोबर सातत्यानं आर्टिकल 370 धारा 370चा आग्रह, त्यातून निर्माण होणारं तणावाचं वातावरण, एकीकडे बोगदा वगैरे अशा सगळ्या विकासाच्या गोष्टी करायच्या, परंतु ज्या वेळेला तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पूर आलेला होता त्या पुरावर नियंत्रण मिळाल्यानंतर जे मदत कार्य सुरू झालं त्या मदत कार्यामधली अनागोंदी देखील तेवढीच समोर आली. या सगळ्याचा परिणाम म्हणून अमर साबळे मागच्या 2.5 वर्षामध्ये प्रश्न सुटायच्या ऐवजी तो आणखीन चिघळत गेला असा एक स्पष्ट आरोप आपल्याकडे आता सचिन सावंत करतात. काय उत्तर द्याल? सचिन सावंत जी भूमिका मांडतात ती त्यांच्या पार्टीचा एक अजेंडा आहे. तो सातत्याने गेल्या 2.5 वर्षामध्ये मांडत आलेले आहेत. मग ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये मांडला, जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमध्ये मांडला, अन्य सगळ्या निवडणुकीमध्ये मांडला, परंतु त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवलेला नाही. हे करणारे आरोप हे अत्यंत चुकीचे आहेत. हे लोकांना पटलेलं आहे, त्यामुळे लोकांनी त्यांना स्वीकारलेलं नाही. त्यामुळे त्यांनी जी मतं मांडलेली आहेत ती अत्यंत अदखलपात्र आहेत. कारण बीपचा विषय मांडणं, हिंदुत्ववादाचा विषय मांडणं हे सातत्याने मांडलं. ज्या तरुण विजयचा जे उल्लेख केला त्या तरुण विजय यांनी डेहराडूनमध्ये एका मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी मंदिर प्रवेशाचा प्रयत्न केला. सामाजिक समरसतेचा एक चांगला पुरावा तरुण विजयनी दिला. त्या तरुण विजयचा उल्लेख ज्या पद्धतीने करतात हा काँग्रेसचा ठरलेला साचेबद्ध अजेंडा आहे. याच्या व्यतिरिक्त काही नाही. PDP जरी अलगाववादी असली तरी PDPला अलगाववादापासून बाजूला ठेवून त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये समाविष्ट करण्याचं भारतीय जनता पार्टीने धोरण घेतलेलं आहे. आणि ISIS रुजवली जाते हा त्यांचा जो शब्द आहे तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. ISIS आणि त्यांची कारवाई ही जेव्हा पाकिस्तान अस्थिर होतं आणि आपल्या अस्थिरतेकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून ते अशा पद्धतीनं सुडो वॉर उभं करण्याचा प्रयत्न करत असतात. ISISचा जो प्रयत्न चाललेला आहे तो संपूर्ण देशाला जो धोका निर्माण झालेला आहे तसाच धोका निर्माण करण्याचा तो सचिन सावंत प्रयत्न करतात. परंतु या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आहे. या ISISची कबर या काश्मीरमध्ये आणि भारतामध्ये बांधली जाईल. तुम्ही मुद्दा मांडला सचिन सावंत. सचिन सावंत थोडक्यात मनसुबे यशस्वी सचिन सावंत थोडक्यात हिंदुस्थानमध्ये मला त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे. खासदार अमर साबळे यांनी मी जे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर दिलं नाही. त्यांच्याकडे उत्तर नाहीये. विषय असा आहे देश पातळीवरती लोकांमध्ये त्या ठिकाणी अशा तऱ्हेची भावना रुजवण्याकरता आपण जे सकारात्मक प्रयत्न केले पाहिजे होते की ISIS ही चुकीची आहे. सचिन सावंत तुम्ही हा मुद्दा मांडलेला आहे. एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी एक लक्षात घेतलं नाही एकच महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या. काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्समध्ये भारतीय लष्कर हे जगामध्ये वाखाणलं जातं. आता मगाशी सांगितला जो मुद्दा होता सुदानमध्ये असेल किंवा इतर अनेक ठिकाणी आपल्या लष्कराची त्या ठिकाणी मदत घेतली जाते. हे लष्कर काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी 2 गोष्टी असतात. एक तर बाहेरच्या शत्रूशी लढणं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी अंतर्गत जेव्हा जे काही जनतेमध्ये असमंजसता असते त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी प्रयत्न करणं. परंतु ह्या दृष्टिकोनातून या लष्करानं सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. मूळ मुद्दा असा आहे की
की या संदर्भामध्ये जे जे काही बोललं जातंय त्याचा परिणाम त्या ठिकाणी होतोय. 80,000 कोटी रुपये देणार होते, आजही एकही म्हणजे 2 वर्ष झाली 1 रुपया त्या ठिकाणी अजून गेलेला नाही काश्मीरमध्ये. ही परिस्थिती त्या ठिकाणी आहे. ओके, याच्यावर एक वेगळी त्यामुळे डिबेट या सचिन देशाबद्दल सावंत आपण काश्मीरचा विकास याच्यावर एक वेगळी डिबेट करूया. एक शेवटचा प्रश्न फक्त प्रथम दत्तात्रय शेकटकर नंतर जयदेव डोळे यांच्याकडे जातो. दत्तात्रय शेकटकर, एलओसीच्या जवळच्या भागामध्ये आपल्याला शांतता दिसते आहे, परंतु आतल्या भागामध्ये आझादीच्या नावावर अशांतता आहे. याला आपण काय म्हणाल? काय चालू आहे? कुठली धार्मिक अशांतता पसरते आता? हा एक पॅटर्न आहे डॉक्टर साहेब. तुम्ही मागच्या 20 वर्षाचा जर अभ्यास केला काश्मीरची जी अशांतता आहे, यू विल फाइंड अ पॅटर्न. जेव्हा समर सुरू होते, उन्हाळा सुरू होतो, LOC बहुतेक शांत करतात ते आणि आंतरिक ह्याच्यामध्ये हे कामं करतात ते लोक. परंतु पुढच्या महिन्यापर्यंत हे जरा शांत होईल, कारण की टुरिस्ट सीझन सुरू होईल, यात्री तिकडे येतील आहे, तेव्हा LOC वरती जातील हे लोक. पण दॅट इज पार्ट ऑफ देअर सिस्टम. आपल्याला काय करावं लागेल आहे की जे आंतरिक गडबडी जी चाललेली आहे ही मुद्दामून केलेली आहे. यू काइंडली अलाव मी टू स्पीक फॉर जस्ट आय विल क्लॅरिफाय द इशू. बोला. आपण आता मतदान म्हटलं, दिस वॉज डेलिब्रेट प्लॉय. The person who won the election this time never wanted the election to be held properly so that he can win. I know him very well. ते जेव्हा मुख्यमंत्री जेव्हा नव्हते तेव्हापासून मी त्याला ओळखतोय. आता कुणीतरी एका मान्यवरांनी म्हटलं 96 इलेक्शन मी तिथे होतो. दिस एंटायर काश्मीर वॉज अंडर मी. हा क्षेत्र जे 5 जिल्हे होते त्याचा मी सर्वोच्च अधिकारी होतो तिथे आणि मी तिथे इलेक्शन्स करवले. कसे करवले ते मला माहीत आहे, पण ते काही लोकांना म्हटलं नाही मी. दिस इज ए प्लॉय आणि हीच गोष्ट ते आनंदांमध्ये करतात आहे. सेकंड पॉईंट की हा याचा पुढचा भाग काय होईल आहे आपण पहा. काही दिवसानंतर जस्ट वेट फॉर 10-15 डेज हे परत श्रीनगरमध्ये, अनंतनागमध्ये, बडगाम आणि पुलवामा ह्या 4 जागी हे परत घोळ करतील आहे. दे विल अलाउ दिस. आणि ह्याचा दुष्परिणाम काय होणार आहे की स्थानिक लोकांना कामं मिळणार नाही आहे. तेव्हा त्यांना कळेल आहे की कोण कोणाला मारतं आहे. फोर्थ पॉईंट, चौथा जो मुद्दा आहे, आपण जर बाहेरचे आतंकवादी काश्मीरमध्ये येऊ दिले तर ते काही शांत बसणार नाही. तर लाईन ऑफ कंट्रोलवरती सैन्य काम करते आणि त्यांना करू द्या. त्यांनी जर म्हटलं आहे की गोगोईला तुम्ही आणलं परत मी आणू इच्छित नाही, परंतु दिस वॉज ए वन टाईम एक्सेप्शन. हे कधी रोज होणार नाही. लोकांना काळजी पडती आहे की मला TV स्टुडिओमध्ये नेऊन ते जीपवरती बसवतील का, असं काही होणार नाही आहे. त्याच्या लायकीत त्याच्याकरता पण लोक लागतात चांगलेपैकी. खोटं बोलतात आहे ते. ज्यांनी पण हे म्हटलेलं आहे ही वॉज नॉट परेडेड. ही वॉज नॉट परेडेड. ही वॉज टेकन फ्रॉम प्लेस A टू प्लेस B, की त्यांच्या मागे जी पोलिंग पार्टी आहे ती सुरक्षित निघाली होती. दॅट इज अ डिफरन्स बिटवीन परेडिंग अँड डिफरन्स बिटवीन पासेज. चौथा मुद्दा आहे ह्याचा. एक आपण लक्षात घ्या, काश्मीरचा मुद्दा हा ISIS बरोबर जोडला जातो आहे. दिस इज अ आर्टिफिशियल क्रिएशन ऑफ सिंड्रोम. क्रिएट फिअर, लोकांमध्ये भय तयार करा. आणि ह्याच्यामध्ये काही शासकीय पक्ष आणि स्थानिक पक्ष पण आहे. 5वा मुद्दा, आता पैशाबद्दल म्हटलं, इतके 1000 कोटी तुम्ही म्हटले, कोणीतरी म्हटलात ते का मान्यवरांनी, आणि 1 रुपया गेला नाही. मी फारुख अब्दुल्ला जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्यासमोर मी एक प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्यांना मी 15 वर्षाचा पैसा जो काश्मीरमध्ये गेलेला आहे त्याला म्हटलं की साहेब तुम्ही 100 रुपयाची नोट एकाला एक लावा, तुम्ही पूर्ण काश्मीर जी व्हॅली आहे ती तुम्ही कव्हर करू शकता. इतका पैसा त्यावेळेचं काँग्रेसचं शासन होतं, दुसऱ्या पक्षांचं शासन होतं. हा पैसा गेला कुठे? ते म्हणजे जनरल साहेब तुम्ही ह्या विषयावरती बोलू नका. म्हटलं नाही, मला बोललं पाहिजे, बिकॉज यू हॅव मेड इट ए कॉटेज इंडस्ट्री. इतके पैसे तुम्ही पाठवले आहे, त्यातून तुम्ही 10% फक्त शस्त्र आणले. मला 20 वर्ष लागतील परत इथे युद्ध करायला. अँड देअर फॉर आय वॉन्ट टू टेल यू ही डिडंट लाईक इट. आय सेड दॅट इज युअर प्रॉब्लेम. पैसा 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 कॉटेज इंडस्ट्री काश्मीरमध्ये झालेलं आहे. तुम्ही जितका पैसा टाकाल हे चिघळत जाणार आहे. देयर इज अ नीड टू कंट्रोल द फंड. आणि शेवटचा मुद्दा आहे, हे जितके हुरियत कॉन्फरन्सवाले आहे, हा शबीर शाह आहे, हा स्वतःला एक दिवशी म्हणाला आय एम द नेल्सन मंडेला. मी त्याला तिथे बोलवलं, मग त्याला इट वॉज इन 96. आणि म्हटलं तुला माहीत आहे का नेल्सन मंडेला कोण आहे? त्यांनी मला व्याख्यान दिलं. मी त्याला म्हटलं ह्यानंतर तू हा प्रश्न विचारला, हा शब्द विचारला, मी तुला खरंच करू टाकेन. आणि त्यालाही म्हटलं 6 महिन्याकडे तू बाहेर राहा. त्याची हिंमत नाही पडली यायला. हाच गिलानी 96मध्ये 6 महिने हा गायब होता तिथून. तुम्ही जितकं ह्यांना डोक्यावरती बसवाल, जितकं तुम्ही म्हणता चर्चा करा, ते तुमच्या डोक्यावरती बसतील. दे हॅव अंडरस्टूड
they have learned the art of survival. They have learned the art of survival under the Indian conditions. And therefore, मला वाटतं आपल्याला कठोरता घेतली पाहिजे. आणि म्हणून सेनाध्यक्षांनी म्हटलं आहे की दिस इज द डर्टी वॉर वी आर फायटिंग. आमची मुळीच इच्छा नाही आहे. मी परत तुम्हाला म्हणतोय, जगामध्ये देर इज नो सेन्सिबल जनरल हू वुड लाईक टू फाईट दिस वॉर. आय हॅव बीन देअर. तर मला माहीत आहे कसं होतं आहे. आणि त्यांनी जर म्हटलं आहे की तुम्ही जेव्हा बंदूक घेऊन याल मग मी पाहू मी काय करतोय, म्हणजे तुम्हाला मी इट इज नॉट आय फॉर आय, बुलेट फॉर बुलेट, देन वील हॅव राईट टू डू दिस. सो दॅट इज नॉट मिसइंटरप्रेट जे बिपिन रावत ज्याचा उल्लेख मगाशी, ज्या धार्मिक अशांतरेचा उल्लेख मगाशी आपल्याकडे जयदेव डोळे यांनी केला होता. वेळेची थोडी मर्यादा आहे प्रेक्षक. मानवी ढालीचं राजकारण या विषयावरची गंभीर चर्चा आपण आज पाहिलीत. सर्वसाधारण असाधारण परिस्थिती, असाधारण निर्णय घ्यावे लागतात. जीव वाचवण्यासाठी मेजर गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्या काश्मीरी तरुणाला जीपला बांधण्याची कल्पकता दाखवली. मी त्यांना सलाम करतो असं समर्थन भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केलं. सैतानाला दगड मारण्याची इस्लाममध्ये परंपरा आहे. काश्मीरमध्ये इस्लामी जिहाद सुरू झाला आहे. भारताला जल्लाद म्हणून समोर आणलं जात आहे. काश्मीर फुटीरतावादी दगड मारणार असतील तर सैनिकांनी तबला पेटी घेऊन बसायचं का, असा परखड सवाल निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी केला. लष्करानं जे केलं त्यामागे संपूर्ण देशाला उभं राहिलं पाहिजे अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मांडली. त्याचवेळी काश्मीरमधल्या राजकीय परिस्थिती बदलण्याकरता गेल्या 2.5-3 वर्षात मोदी सरकार काय करतंय असा सवाल देखील त्यांनी केला. मोदी सरकारला धोरण लकवा झालाय असा भडीमार देखील त्यांनी केला. काश्मीरी तरुणाला जीपला बांधणं म्हणजे माणूस ओलीस ठेवणं अशा शब्दात राजकीय विश्लेषक जयदेव डोळे यांनी मेजर गोगोई यांच्या कृत्याला विरोध केला. काश्मीरचा प्रश्न राजकीय मार्गाने सोडवला पाहिजे असं मत देखील त्यांनी मांडलं. प्रेक्षको, दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट दुष्ट वृत्तीनं नव्हे तर चांगल्या कृतीनं व्हायला हवा. इन्सानियत, जमुरियत, काश्मीरियत असा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा मंत्र होता. आता फारुख दार सारख्या काश्मीरी तरुणाचंही आपण मन जिंकू शकत नाही का असा प्रश्न आमच्या समोर निर्माण होतोय. जे झालं त्यामागचे सगळे राजकीय पदर, मिलिटरीचे पदर आज आम्ही तुम्हाला उलगडून दाखवले. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तर ही खेळी नाही ना अशी शंका मला कधी कधी येते. खरं तर काश्मीरी तरुणाला जीपला बांधण्याची वेळ येऊ नये असं वातावरण तिथे निर्माण व्हायला पाहिजे. लष्करानं अत्यंत संयमानं परिस्थिती हाताळली. काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याकरता राजकारण्यांकडून देखील स्पष्ट असं दिशा दिग्दर्शन झालं पाहिजे. समाधानाची बाब काय प्रेक्षको माहितीये, काश्मीरमध्ये हे सगळं घडत असताना हुरियतची त्या घातलेली बंदी, त्यांची दहशतवाद्यांचा धोका, हे सगळं पत्करून जम्मू अँड काश्मीर लाईट इन्फंट्रीमध्ये भरतीसाठी 1300 जवान, तब्बल 1300 जवान बंदीच्या दिवशी सुद्धा परीक्षेला आले होते. अगदी 2 आठवड्यापूर्वी 700 सब इन्स्पेक्टरच्या पदासाठी तब्बल 35,000 काश्मीरी तरुणांनी अर्ज केले होते. बंद असतानाही परीक्षा वेळेवर झाल्या. एक नवा काश्मीर मला तिथे दिसला. काश्मीर हा लष्करावर दगडफेक करणारा नव्हे तर लष्करात सहभागी होणारा काश्मीरी तरुण आता पुढे यायला पाहिजे. तोच खरा या प्रश्नावर उत्तर शोधू शकतो. बाकीचे सर्व मार्ग आता हळूहळू कमी होत चाललेत. काश्मीरी जनतेनं आता याला प्रतिसाद द्यायला हवा. हाच खरा आजच्या चर्चेचा मतितार्थ. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.